ही भाजी बनवण्यासाठी इथे मी कांदा भाजून घेते। 2 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले। हे आपल्याला सोनेरी रंगापेक्षा थोडेसे जास्त असे भाजून घ्यायचे। खूप करपवायचे नाहीत, पण तरीसुद्धा थोडेसे काळपट रंगावर येतील इथपर्यंत भाजून घ्यायचे। हा कांदा छान भाजून झालाय। आता हा बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ। तोपर्यंत इथे अजून बाकी साहित्य भाजून घेऊ। त्यासाठी इथे मी थोडंसं खोबरं घेतलंय, साधारण 2-3 चमचे। त्यासोबत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। आता हे सुद्धा बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं। खोबरं सुद्धा करपवायचं नाहीये, फक्त थोडंसं सोनेरी होईल, लालसर होईल इथपर्यंत भाजून घ्यायचं। आता हे सगळं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे। याचे आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक असं वाटण बनवून घ्यायचंय। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हा कांदा, खोबरं आणि लसूण टाकून घेतला। त्यासोबतच ह्यात थोडासा आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे, तर एक छोटा टोमॅटो असा मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकला। थोडी कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्सरमधनं छान असं वाटून घ्यायचं, अगदी बारीक असं वाटायचं। तर हे पहा, इथे आपलं वाटण छान तयार झालेलं आहे। आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। आता याच्यात टाकायचं एक छोटा चमचा भरेल एवढं जिरं। आता हे जिरं छान तडतडू द्यायचं। हे पहा, जिरं चांगलं तडतडलं की लगेच याच्यात थोडासा हिंग, म्हणजे अगदी पाव छोटा चमचा हिंग टाकला। 1 छोटा चमचा हळद, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आपण टाकू शकतो। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं। 1 चमचा टाकले धणे पावडर आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। आता हे मसाले तेलामध्ये छान तळून घ्यायचे। बारीक गॅसवरतीच ही प्रोसेस करायची, नाहीतर मग हे मसाले करपू शकतात। आता यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं। वाटण टाकल्यानंतर ह्या तेलात चांगलं एकजीव करायचं आणि ह्या वाटणाला पुन्हा छान तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं, किंवा मग ह्यातलं जे पाणी आहे किंवा मॉइश्चर आहे ते कमी होईल इथपर्यंत छान परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकतायत वाटण अगदी छान परतून झालंय। आता हे वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वाटाणे आणि बटाटे टाकून घ्यायचे। साधारण अर्धी वाटी भरतील एवढे वाटाणे, म्हणजेच ताजे मटार होते, आणि त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलं, त्याचं साल काढून घेतलंय आणि हे चिरून टाकले। आता बटाटे तुम्हाला सालासकट आवडत असतील तर तुम्ही तसे सुद्धा इथे टाकू शकतात। त्यानंतर हे चांगलं एकजीव केलं। आता यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी। तर इथे आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी आपण टाकू शकतो। मी इथे 2 मोठे ग्लास भरतील एवढा पाण्याचा वापर केलेला आहे, कारण बटाटे आणि वाटाणे शिजण्यासाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे आणि त्यानंतर ही भाजी पुन्हा घट्ट होईल, तर त्या अंदाजाने आपण पाणी घेऊ शकतो। आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। पहा, आत्ताच या भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे, कारण आपण इथे गरम पाण्याचा वापर केला आहे। आता झाकण ठेवायचं, अर्धवट झाकण ठेवायचं। मध्यम गॅसवरती भाजी चांगली उकळून घ्यायची। बटाटे शिजेल किंवा वाटाणे शिजतील इथपर्यंत भाजी छान उकळून घ्यायची। साधारण 10 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपली ही वाटाणे बटाट्याची छान चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे। वरून कोथिंबीर टाकून छान गार्निश करायची आणि गरमागरम सर्व करायची आहे। ही भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे। हे शेंगदाणे आपल्याला अगदी 1-2 मिनिट भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाले की लगेचच त्यात 2-3 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि हे सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता इथे शेंगदाणे आणि खोबरं छान खरपूस असं भाजलं गेलं की त्यानंतर हे बाजूला काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं। आता आपलं वाटण तयार झालंय। आता बघू पुढची प्रोसेस। कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। जिरं तडतडलं की त्यात पाव चमचा हिंग टाकला आणि आता काही मसाले टाकून घेऊ। तर सगळ्यात आधी हळद, त्यानंतर लाल तिखट। तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो। मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे। आता लगेचच आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आणि हे वाटण आणि मसाले ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। हे पहा, अगदी मिनिटभर तेलात हे मसाले सगळे परतून घेतल्यानंतर लगेच याच्यात गिलक्याच्या फोडी टाकायच्या आहेत।
गिलके किंवा काही ठिकाणी याला घोसावळे सुद्धा म्हणतात. हे स्वच्छ धुवून घेतले आणि असे उभे बारीक फोडींमध्ये चिरून घेतले. आता हे गिलक्याच्या फोडी ह्या मसाल्यांमध्ये चांगल्या एकजीव करायच्या. हे सगळं छान परतून झालं की त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकल्यावर हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं. साधारण 2-3 मिनटं हे गिलके ह्या मसाल्यामध्ये असेच परतले जायला पाहिजे. मीठ टाकल्यानंतर याला आपसुकच पाणी सुटतं. जर तुम्हाला ह्याची अगदी सुकी भाजी हवी असेल तर इथे पाणी टाकण्याची गरज नाही आहे, पण मला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे, तर त्या अंदाजाने मी इथे अगदी पाव कप पाणी टाकले आहे. कारण गिलक्यांना आंगचं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर मग ही भाजी खूप पातळ होते. आता हे सगळं एकजीव केलं, त्यावरती झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची किंवा मिडियम करायची. आता मध्यम गॅसवरती साधारण 5 ते 10 मिनटं ही भाजी छान शिजवून घेतली. हे पहा, साधारण 10 मिनटानंतर आपली ही जी गिलक्याची भाजी आहे अगदी चमचमीत अशी तयार झाली आहे. खूप छान लागते, तुम्ही जरूर ट्राय करून पहा. गिलका हाताने असं दाबून पाहिलं, छान मऊसूत शिजलेलं आहे. आता ही भाजी इथे तयार आहे. वरून तुम्ही हवं तर कोथिंबीर सुद्धा टाकू शकतात. काही आळूची पानं घेतली. ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची. अगदी बारीक चिरायची. तर इथे मी ही आळूची पानं चिरून घेतलेली आहे. आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि 1-2 चिंचेचे तुकडे टाकून घेतले. एका वाटीमध्ये 2 चमचे चणा डाळ धुवून घेतले. त्यात 1 चमचा खोबऱ्याचे काप आणि 2 चमचे शेंगदाणे टाकून घेतले. यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची पानं ठेवली होती त्यात ठेवायची. आता एका कुकरमध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूची पानं ठेवलेलं भांडं ठेवायचं. एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूची पाने शिजलेले आहेत. आता त्यात 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं. हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं. मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय. त्यासोबतच जे आपण चणा डाळ, खोबरं आणि शेंगदाणे शिजून घेतले होते ते टाकायचे. 3 ते 4 चमचे गूळ टाकायचा, किसलेला गूळ, आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. एका भांड्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, ठेचलेला लसूण, हळद, लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूची पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं. थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती 10 मिनिटं शिजून घ्यायचंय. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे. तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं फतफद म्हणतात ते तयार झालेलं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकताय. या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता. मुगाची ही चमचमीत अशी भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यात 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले. कांदे शक्यतोवर पातळ असे चिरायचे, म्हणजे हे कांदे लवकर भाजले जातात. आता या तेलामध्ये हे कांदे सोनेरी होतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरती हे कांदे मी भाजून घेते. हे पहा, इथे हे कांदे छान भाजून झाले. कांद्यांसोबतच मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला होता. हे सगळं चांगलं भाजून झालं की ह्याच्यात आपल्याला खोबऱ्याचा किस किंवा खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे. तर पोहे खाण्याचे साधारण 3 चमचे भरतील एवढे मी इथे सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेत. खोबऱ्याचा किस जर तुम्ही वापरत असाल तर पाव वाटी भरेल एवढा खोबऱ्याचा किस टाकून घ्या. आता हे सुकं खोबरं छान भाजलं जाईल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. खोबरं भाजायला खूप वेळ लागत नाही, अगदी मिनिटभरात खोबरं छान भाजून झालं आहे. आता गॅस बंद करू आणि हे सगळे जिन्नस थंड होऊ देऊ. आता आपण मगाशी जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते थंड झालं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. आता याच्यात कांदा आणि खोबऱ्याचं जे आपण भाजून घेतलेले होते ते सगळे जिन्नस टाकायचे. यासोबतच तुम्ही थोडीशी खसखस किंवा तीळसुद्धा ॲड करू शकतात.
यात आता एक छोटा चमचा जिरं टाकून घेतलं, अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली, 2 चमचे याच्यात कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. कांदा लसूण मसालाऐवजी घरचं लाल तिखट किंवा काळं तिखटही तुम्ही टाकू शकतात. 2 चमचे बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली आणि एक मोठा चमचा इथे मी धणे पावडर टाकून घेतली आहे. धणे पावडर नसेल तर जेव्हा आपण कांदा खोबरं भाजतो तेव्हाच त्याच्यात 1 चमचाभर साधे धणे टाकले तरी चालेल, अख्खे धणे. आता हे मिक्सरमधून थोडं पाणी टाकून वाटून घेतलं. वाटण तयार झालं आहे. इथे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे. आता तेल मध्यम गरम झालं की त्याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. तेल थोडं कमीच गरम असताना वाटण टाकायचं. तेल जास्त गरम असताना जर हे वाटण टाकलं तर ते अंगावरती उडू शकतं किंवा मग ह्या तेलातच ते करपतं. आता वाटण टाकून घेतल्यानंतर मध्यम गॅसवरती हे जे वाटण आहे मी या तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे. जोपर्यंत ह्या वाटणाचा रंग बदलतो आणि याला थोडंसं तेल सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर इथे मी वाटण परतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकतायत वाटणाचा आता रंग बदललेला आहे. तुम्ही इथे तेलाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मी इथे थोडं कमी तेल वापरलं आहे. आता याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला. हा टोमॅटोसुद्धा या वाटणासोबतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर साधारण 2 मिनटं हा टोमॅटो आपण मध्यम गॅसवरती परतून घेऊ, म्हणजे वाटणासोबतच टोमॅटोसुद्धा छान शिजेल. तर हे पहा, इथे मी 2 मिनटं टोमॅटो आता परतून घेतलेला आहे आणि हा टोमॅटोसुद्धा आता छान शिजला आहे. वाटणसुद्धा छान परतून झालेलं आहे. त्याचा सुगंध आता यायला लागला आहे. आता याच्यात आपल्याला मोड आलेले मूग टाकून घ्यायचे. तर इथे मी 200 ग्रॅम मोड आलेले मूग घेतलेत. कपाचं माप म्हणाल तर मेजरिंग कप जो असतो तो 1 कप भरेल एवढे हे मूग आहेत. 4 जणांसाठी 1 कप मोड आलेले मूग पुरेसे होतात. जर तुम्ही घरी हे मूग भिजत टाकत असाल तर आपला जो चहा पिण्याचा कप असतो तो 1 कप जे आपले साधे हिरवे मूग असतात ते घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे, दिवसभर पाण्यात भिजत ठेवायचे, रात्री त्याचं सगळं पाणी निथळून घ्यायचं चाळणीमध्ये आणि त्यानंतर हे जे मूग आहेत ते एका सुती कापडात रात्रभर बांधून ठेवायचे. सकाळपर्यंत ह्या मुगांना छान मोड आलेले असतात. तर आता इथे हे मोड आलेले मूग मी ह्या मसाल्यामध्ये परतून घेते. 2-3 मिनटं मसाल्यामध्ये हे मूग छान परतून घेतले की मग ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते. आता मूग परतून झालेले आहेत. आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर शक्यतोवर ह्या भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा. सुरुवातीला अर्धा कप गरम पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं होतं, कारण मसाला त्या भांड्याला चिटकलेला होता. पाणी टाकल्यामुळे हा सगळा मसाला आता भाजीमध्ये आपल्याला टाकता येतो. आणि त्यानंतर 2 ग्लास गरम पाणी मी आता ह्या भाजीमध्ये टाकून घेते. आपल्याला किती रस्सा हवा आहे किंवा किती सुकी हवी आहे त्या अंदाजाने आपल्या ही भाजीचं जी कन्सिस्टन्सी आहे ते ॲडजस्ट करू शकतो. तर इथे मी हे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. मला खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी भाजी नको आहे. आता पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चवसुद्धा छान लागते आणि हिला तवंगही छान येतो. आता जरी ही भाजी पातळ वाटत असली तरीसुद्धा शिजल्यानंतर ती थोडीशी घट्ट होईल. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर हे सगळं चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे. आता हाय फ्लेमवरती आपल्याला ही भाजी 3 ते 4 मिनटं चांगली उकळू द्यायची आहे. झाकण ठेवायचं नाही आहे. हाय फ्लेमवरती ही भाजी उकळून घ्यायची आहे. 3-4 मिनटं ही भाजी चांगली उकळली की त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो करायची आणि अर्धवट झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 5 मिनटं पुन्हा उकळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही हिरव्या मुगाची, मोड आलेल्या मुगाची चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे. साठी इथे मी अर्धा किलो ढेमसे घेतलेत. हे ढेमसे घेताना हे पहा, असे चिकन असलेले किंवा ज्याला काटे नसलेले ढेमसे घ्यायचे नाहीत. हे असे जे ढेमसे असतात ना, ह्यात बऱ्यापैकी मोठ्या बिया असतात. तर आपल्याला ढेमसे घेताना असे थोडेसे मोठे जरी असले तरी चालेल किंवा छोटे छोटे, पण ज्याला असे भरपूर काटे असतील असे ढेमसे घ्यायचे. हे काटे असलेले जे ढेमसे असतात हे छान कोवळे असतात. आता याचं जे साल असतं हे सगळं काढायची गरज नाही आहे. फक्त जिथे तुम्हाला वाटत असेल की इथे थोडीशी घाण आहे तर ही साल आपण काढून घ्यायचं आहे. त्याआधी ढेमसे स्वच्छ धुवून घ्यायचे. साधारण 15-20 मिनटं पाण्यात टाकून ठेवायचे, म्हणजे त्यावर काही माती वगैरे असेल ती निघून जाते आणि त्यानंतर हे ढेमसे
छान 2 पाण्याने धुवून घेतले की मग अगदी स्वच्छ पुसून घ्यायचे। हे ढेमसे स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि त्यानंतर अशा प्रकारे चौकोनी फोडी मी याच्या करून घेतल्या आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही ढेमशांचं सालसुद्धा काढून घेऊ शकतात। त्यासोबतच इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। हे लसूण आपल्याला ठेचून वापरायचं आहे। आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं। तेल तुम्हाला हवं तर जास्तसुद्धा वापरू शकतात। तेल चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। तर साधारण 1 मोठा चमचा भरेल एवढं मी इथे जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। जिरं छान तडतडलं की लगेचच याच्यात लसणाच्या पाकळ्या ज्या आपण ठेचून घेतलेल्या होत्या त्या मी इथे टाकून घेतल्या आहेत। आता हा लसूण या तेलामध्ये एक अर्धा मिनटं फक्त परतून घ्यायचा आहे। हे पहा, लसूण छान परतून झालेला आहे। आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ। तर सगळ्यात आधी थोडासा हिंग टाकून घेतला, त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला मी इथे टाकून घेतला आहे, 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेला आहे, त्यासोबतच अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आहे। तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असेल तो कुठलाही मसाला वापरू शकतात, नाही टाकला तरीसुद्धा चालेल। आता तेलामध्ये हे थोडंसं परतून घेऊ। हे पहा, असं हे तेलात एकजीव केलं की लगेचच याच्यात आपण जे ढेमसे चिरून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे। हे सगळे ढेमसे मी आता इथे तेलात टाकून घेतलेले आहेत। तेलामध्ये हे चांगले परतून घ्यायचे। तर भरलेल्या ढेमशांची सुद्धा भाजी आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेली आहे। ती रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर आता हे पहा, हे ढेमसे आता तेलामध्ये चांगले परतून झालेले आहेत। तुम्ही बघू शकताय सगळा मसाला आता या ढेमशांना छान लागलेला आहे। आता याच्यात आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे। तर इथे मी अर्धा किलो ढेमशांसाठी आपल्या घरातली जी मध्यम आकाराची वाटी असते ती पाऊण वाटी चणा डाळ घेतली। ही चणा डाळ 15 ते 20 मिनटं मी भिजवून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 2 ताससुद्धा ही चणा डाळ भिजवून घेऊ शकतात। तर आता चणा डाळ टाकल्यानंतर हे सगळं पुन्हा एकजीव करायचं। साधारण मिनिटभर तरी हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवरती छान परतून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला 3-4 मिनटं मंद गॅसवरती थोडीशी याची वाफ काढून घ्यायची आहे। तर हे पहा, झाकण ठेवून मी इथे 2-3 मिनटं छान मंद गॅसवरती हे जे ढेमसे आहेत हे थोडेसे शिजवून घेतलेले आहेत। आता ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो। तसंही ढेमसे पाणी टाकल्याशिवाय पटकन शिजत नाही। त्यात जर तुम्ही स्टीलच्या कढईत बनवत असाल तर तुम्हाला हमखास इथे पाणी वापरावं लागतं। जर ॲल्युमिनियमची किंवा नॉनस्टिक कढई असेल तर कदाचित पाणी न टाकल्याशिवाय सुद्धा हे शिजू शकतात। इथे मी थोडीशी रस्सा भाजी बनवते, त्यामुळे 2 ग्लास भरेल एवढं मी गरम पाणी याच्यात टाकून घेतलेलं आहे। तर हे ढेमसे शिजण्यासाठी सोबतच आपण डाळ टाकली तर ती डाळ शिजण्यासाठी हे पाणी पुरेसं होतं। जरी आपल्याला आता ही भाजी पातळ वाटत असली तरीसुद्धा थोड्या वेळाने ही छान घट्ट अशी तयार होते। चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। हे पहा, अशा प्रकारे हे छान एकजीव झालेलं आहे। आता याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। ही भाजी जर अगदीच तुम्हाला 2-3 मिनटात तयार करायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये करू शकतात। कुकरमध्ये अगदी झटपट भाजी तयार होते। तर हे पहा, साधारण 5 मिनटानंतर मी हे झाकण उघडून बघितलं। आता ढेमसे छान शिजलेले आहेत आणि डाळसुद्धा शिजली आहे। पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेते। आता हे एकजीव केल्यानंतर याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। तर साधारण 3 ते 4 चमचे जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ते मी 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतला आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। हा कूट टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता ही भाजी जशी शिजत जाते आणि जशी थंड होत जाते तशी घट्ट होईल। त्यामुळे पाण्याचा अंदाज तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे किंवा ही भाजी घट्ट हवी आहे त्या अंदाजाने घेऊ शकतात। हे पहा, आता हे सगळं मी एकजीव करून घेतलं।
हे एकजीव केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर फक्त मंद गॅसवरती ही भाजी शिजू द्यायची। तर हे साधारण मिनिटभर मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय इथे ही ढेमशांची भाजी छान तयार झाली आहे। एका भांड्यात गरम पाणी घेतलंय, त्यात 1 वाटी सोया चंक्स किंवा ज्याला सोयाबीन वडे म्हणतात, ह्या सोयाबीन मी इथे टाकून घेतले। हे आपल्याला 15 मिनिटे इथे भिजू द्यायचे। 15 मिनिटानंतर हे सोयाबीन छान भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आता अशा पद्धतीने हाताने थोडंसं दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे। व्यवस्थित भिजलेले हे सोयाबीन आहेत। त्यानंतर एका कढईत 2 छोटे चमचे तेल घेतले, त्यात आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे। त्यासोबतच 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा इथे टाकून घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचंय। त्यासोबत 1 मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने चिरून टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचंय। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजेल इतपत आपल्याला हे परतायचंय। यासोबतच इथे मी 1 चमचा तीळ आणि 4-5 काजू टाकून घेतले, 2 मिरे, 1-2 लवंग आणि थोडीशी दालचिनी। हे सगळं टाकून झाल्यानंतर हे आपल्याला छान परतून घ्यायचे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजत नाही। काजू आणि तीळ टाकल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान दाटसर होते। तर आता इथे हा टोमॅटो छान शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे थोडं गार झाल्यानंतर याची पेस्ट बनवून घेणार आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलंय, त्यात 1 तमालपत्र टाकून घेतलं, त्यासोबतच 1 चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती या तेलात टाकून घ्यायची आणि तेलामध्ये ही व्यवस्थित परतून घ्यायची। ही पेस्ट व्यवस्थित शिजली पाहिजे आणि याला छान तेल सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची। यातच आता अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 ते 2 चमचे किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। त्यासोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय इथे आता या मसाला छान भाजून झालेला आहे आणि त्याला छान तेल सुटलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण जे सोयाबीन भिजून घेतलेले होते ते टाकायचे। हे सोयाबीन 1 ते 2 मिनिटं या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्याची चव या सोयाबीनमध्ये जाईल। हे परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचंय। आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी घ्यायचंय। तर इथे मी 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतलंय। ही भाजी थोड्या वेळाने अजून घट्ट होते तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकायचंय। सोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी मी 5 ते 7 मिनिटं मध्यम गॅसवरती उकळू देणार आहे। हे पहा, तुम्ही बघू शकताय ही भाजी इथे छान उकळलेली आहे। आता कोथिंबीर टाकून गार्निश करायचे। 1 जुडी कांद्याची पात घेतलेली आहे आणि ही पात मी आता चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर एका भांड्यात मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यात थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ही ती लसणाची चटणी तयार करून घ्यायची। लसूण ठेचून झालेले आहेत। आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलं। जिरं तडतडलं की मग आपण जे लसणाची चटणी बनवून घेतली होती ती चटणी या तेलात टाकायची आणि तेलामध्ये ही चटणी छान परतून घ्यायची। चटणी छान परतून झाली की त्यात थोडंसं हिंग टाकायचं। आता हे सगळं छान परतून घेतलं। त्यानंतर आपण जी कांद्याची पात धुवून घेतलेली होती ती या फोडणीमध्ये टाकायची आणि ही कांद्याची पात छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची। हे पहा, या पद्धतीने ही चांगली परतून घ्यायची। कांद्याची पात ह्या तेलामध्ये छान परतून झाली की त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय आणि पुन्हा हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। आता तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर यात थोडं पाणी टाकू शकतात, नाहीतर ही पात अशी सुद्धा शिजते आणि ही पाणी सुद्धा सोडते। तर हे पहा, मी झाकण ठेवून ही पात
2-3 मिनिटं शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकताय हिला भरपूर पाणी आता सुटलेलं आहे. त्यानंतर याच्यात मी 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे अशा पद्धतीने छान एकजीव करून घेतलं आहे. आता ही भाजी आपल्याला 3-4 मिनिटं शिजू द्यायची आहे. झाकण ठेवून 3-4 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेतली आहे आणि इथे अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झाली आहे.